गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा उपक्रमाअंतर्गत वाकरूळ येथे मावळा प्रतिष्ठानचा भव्य कीर्तन सोहळा, इंदुरीकर महाराजांचे प्रबोधनात्मक कीर्तन। मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वतीने आयोजित गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या उपक्रमाअंतर्गत पेन तालुक्यातील वाकरूळ येथील वाकेश्वर मंदिर परिसरातील विस्तीर्ण मैदानावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य कीर्तन उत्साहात पार पडले। या सोहळ्याला रायगड जिल्ह्यासह परिसरातून हजारो भाविकांची उपस्थिती लाभली। हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। उपस्थित भाविकांनी नामस्मरणात सहभागी होत आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतला। इंदुरीकर महाराजांनी आपल्या विनोदी आणि प्रबोधनात्मक शैलीतून संस्कार, व्यसनमुक्ती, कुटुंब व्यवस्था, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यावर प्रभावी मार्गदर्शन केले। त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील वारकरी परंपरेचे कौतुक केले। जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। आणि महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याचं काम या कीर्तनाच्या सेवेतून या ठिकाणी करण्यात आलं। या सेवेच्या मधला एक हे पुष्प म्हणून या कार्यक्रमाचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। आज इंदुरीकर महाराजांनी अत्यंत स्वच्छपणाने, सुंदरपणाने आणि निर्भीडपणाने सत्याची बाजू या ठिकाणी धरत धर्म, सत्य, कीर्तन, प्रबोधन ह्या सगळ्यांचा अत्यंत सुंदरपणाने मेळ घालत या ठिकाणी आमचं उद्बोधन या ठिकाणी सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलं। समाजाच्या असणाऱ्या समस्या, समाजाला भेडसावणाऱ्या समस्या ह्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी धर्माच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून, धर्म म्हणजे केवळ जात आणि धर्म नव्हे, तर धर्म म्हणजे तुम्हा आम्हा सर्व मंडळींची जगण्याची एक रीत, ह्या रीतीच्या माध्यमातून अशा अर्थाने हा धर्म या माध्यमातून अत्यंत सुंदर प्रबोधन या ठिकाणी केलं। हे प्रबोधन ज्यांच्या कष्टातून साकारलं ते मावळा प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींना आणि हरिभक्त परायण आमचे लांबे महाराज या सर्व मंडळींचे आणि विशेषतः हे सर्व हा संकुल आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिला त्या वाकूळकरांचं आणि पूर्व भागातल्या सर्व मंडळींचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। कारण चांगले विचार ऐकायला मिळणं हे आता फार दुर्लभ झालंय आणि जे दुर्लभ झालंय तेच नेमकं तुम्ही या ठिकाणी दिलं, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी आभार। कीर्तन ठेवण्यामागचा खरा उद्देश तर महाराजांनी जो सांगितला ना की बरीचशी पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे। बरीचशी पिढी ही ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की हातातल्या मोबाईलच्या रमीवरती खूप अडकलेली आहे। आम्ही बऱ्याच वेळा सर ॲक्सिडेंट होताना मुलांना बघतो, म्हणजे दारू पिलेली मुलं ॲक्सिडेंट होतात, त्यांच्या बॉड्या जेव्हा घरी घेऊन जातो ना तेव्हा एवढ्या वेदना होतात की आपण ही जगण्यासाठी आणलेली ॲम्ब्युलन्स होती, पण ज्या दिवशी आपण डेड बॉडी घेऊन जातो त्यावेळेच्या वेदना खऱ्या वाईट असतात। कारण ज्याच्या घरचं जातं त्याला किती दुःख होतं ते आपल्याला कळतं। आपण उडवलेल्या माणसांना तुम्ही बघितलं असाल की भेटत नाहीत। एखाद्या आदिवाशाला उडवून जेव्हा जातो ना आपण हॉस्पिटलला घेऊन जातो, पण त्याला नंतर खर्च करणारी गाडी ज्या दिवशी भेटत नाही त्या दिवशी तो तडफडत तिथं राहिलेला असतो। आपण इथं CCTV दिलेत ह्या रोडला पोलिसांना मदत म्हणून, कारण उडवलेला माणूस भेटला पाहिजे। आणि हा जो विचार आपण सांगितला, आम्ही सांगितला, तर लोकांना तो राजकारणाचा वाटतो। तेच महाराजांच्या तोंडून ऐकलं तर लोक टाळ्या वाजवतात। परिवर्तन झालं पाहिजे, लोकांच्या मध्ये बदल खऱ्या अर्थाने घडला पाहिजे आणि तरुणांमध्ये बदल घडला पाहिजे। आम्ही बोललो लाख म्हणजे सांगेन की आम्ही निर्व्यसनी आहोत, पण बहुतेकांनी त्यामध्ये गेलं पाहिजे। कारण पिढी बर्बाद झाली, घर बर्बाद होतं, आईवडील दुःखी होतात आणि कमवता पोरगा जेव्हा अशा पद्धतीने वाया जातो तेव्हा वेदनादायी होतं। आपल्याबरोबर राहणारी माणसं ही जीवापासून आपली आहेत आणि त्यांना जर का मनापासून आपलं म्हणायचं असेल तर सुधारण्याची पद्धत ही आपण सुरुवात करू, अशा भावनेने आपण महाराजांना आणलं होतं। आणि आज टाळ्यांवरनं तुम्हाला कळलं असेल की त्यांनी ह्यातली 10% लोक जरी चांगलं घेऊन गेली तरी आपण केलेला कार्यक्रम सफळ झाला असं त्याचा अर्थ आहे। यावेळी निलिमा पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव मानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकोल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
किरण बांधणकर, धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पेन. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.